सालावतप्रमाणे या ठिकाणी संपन्न होत असलेला श्री तुकाई माता व कुलस्वामी खंडेराय देवस्थान च्या वतीनं नवरात्रीचा हा उत्सव त्यानिमित्त ज्यांचं सुसव्य असं या ठिकाणी कीर्तन झालं। आपण सगळेजण त्या कीर्तन ऐकत असताना म्हणजे त्यांच्या कीर्तनाच्या लय आणि सूर आणि ताल याच्यामध्ये सगळं विलीन झालं। त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं ताईला एकदा हरिभक्त पारायण अनिताताई जाधव यांच्यासाठी आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवावी। धन्यवाद ताई, आपण दुसऱ्यांदा या ठिकाणी येऊन आपली कीर्तनरूपी सेवा आईची सेवा आपण केली। आपल्याला सुद्धा आपल्या पुढील वाटचालीला आई तुकाईच्या चरणी आणि भवानी माता तुळजापूर भवानी मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो। खरं तर ही तुकाई आणि खंडोबा जे आहे ही कुलदैवत आहेत आमची मूळ नेरकरांची जी पाटी आहे ती तुळजापूरचे कदम म्हणून त्या ठिकाणी नेरवाडीला नदीच्या कडेला बसलो आणि म्हणून ते नदीच्या कडेला नेहार म्हणतात म्हणून नेरकर नाव पडलं। जो तुकाईला पलंग जातो इथं घोडेगावला बनवला जातो, आंबेगाव तालुक्यामधनं तेली समाजाचे लोक बनवतात आणि तिकडनं तो शिवाई देवी जुन्नरला येतो, जुन्नरवरनं नारायणगाव मार्गे त्या ठिकाणी येडगाव आमच्या वस्तीवरनं या देवीच्या इथनं येऊन नंतर पूर्ण नेरवडीला असा पुढे जातो। जो पलंग उद्या तुळजाभवानी या ठिकाणी तुळजापूरला त्या होम हवनमध्ये त्याच्यामध्ये त्याचं विलनीकरण त्याच्यामध्ये होत असतं आणि हे पावित्र्य राखण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून आपण सर्वजण करत असतात। आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी याच्यासाठी योगदान केलं, खरं तर यावर्षी खऱ्या अर्थाने महिला जर पाहिल्या समोर जर हे केल्या तर जवळपास 1,500 महिला आपण उपस्थित आहात। फार मोठा प्रतिसाद आपण दिलेला आहे आणि सकाळच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी 2 दिवसापूर्वी आलो होतो। फार उत्कृष्ट प्रकारचं सकाळच्या प्राणी भजन आणि आरती वगैरे आपण संपन्न केलेली आहे। मी या ठिकाणी एक निवेदन करण्यासाठी उभा आहे। आपण या ठिकाणी या महिलांनी गेल्या 3 वर्षापूर्वी तुकाई महिला सहकारी पतसंस्था आपण स्थापन केली होती नारायणगाव या ठिकाणी आणि त्या पतसंस्थेचं विलनीकरण येडेश्वर जे आमचं ग्रामदैवत आहे येडेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये होऊन ती पतसंस्था आज नारायणगावमध्ये चांगल्या सुस्थितीमध्ये आहे आणि त्याचं उतराई म्हणून आम्ही ह्या महिलांना या ठिकाणी दिवाळी गोड होण्यासाठी किराणा बाजार घेत असतो। त्याचा शुभारंभ सुद्धा थोड्या वेळामध्ये होणार आहे। परंतु लहान मुलं असतील आणि महिला असतील यांच्या आर्थिक सबलीकरणासाठी एक योजना जय हिंद नागरी सहकारी पतसंस्था नारायणगाव जिथं स्वतः मी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन विजू शेठ गुंजाळ स्वर्गवासी तात्यासाहेब गुंजाळ यांचे चिरंजीव व्हाईस चेअरमन म्हणून काम पाहतात आणि येडेश्वर पतसंस्थेमध्ये दत्तूमामा गावडे असतील, त्याच्यानंतर माऊली शेठ भोर असेल हे व्हाईस चेअरमन आणि संचालक म्हणून काम पाहते। हे करत असताना एक योजना या आपण आई तुळजाई आणि ह्या नवरात्रीमध्ये सुरू करत आहोत। ते योजनेचं स्वरूप जे आहे हे कॉइन बॉक्स आहे। त्याच्यामध्ये ह्या योजनेला अनन्य बचत ठेव योजना असं नाव दिलेलं आहे। याचा शुभारंभ आम्ही परवा 28 तारखेला जय हिंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जय हिंद पॅलेस नारायणगाव या ठिकाणी केलेला आहे आणि येडेश्वर पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा 29 तारखेला रविवारी झाली। त्या दिवशी खरंतर हा बॉक्स उपलब्ध झाला नाही म्हणून त्याची सुतोवाद त्या ठिकाणी करता आले नाही, परंतु मोठ्या संख्येने महिला वर्ग या ठिकाणी आहे। आपली मुलं जे आहेत वयवर्ष 3 ते 17 वय वर्षाच्या मुलांसाठी ही योजना आम्ही पतसंस्थेच्या मार्फत येडेश्वर पतसंस्थेच्या मार्फत आपल्या गावामध्ये राबवत आहोत, आपल्या तालुक्यामध्ये राबवत आहोत आणि त्या योजनेमध्ये आजी आजोबांचे जे लाड मुलांचे जे नातवांचे लाड पुरवतात आजी आजोबा त्यांच्या बटवातला जो काही बाजारला गेल्यानंतर जे चिल्लर शिल्लक राहील ती इथनं पुढे मुलांनी त्यांच्याकडे मागायची, आपल्या आई वडिलांकडे मागायची आणि या ठिकाणी एक स्लॉट दिलेला आहे। त्या स्लॉटमध्ये ती चिल्लर साठवायची। त्याचं खातं आपल्या संस्थेमध्ये विक्रम हे व्यवस्थापक म्हणून आपलं काम पाहतायत, विक्रम भुजबळ म्हणून पाहतायत। त्याच्यानंतर बाकीचा स्टाफ पण पुढे या सगळ्या संस्थेचा ही सगळी मंडळी त्या ठिकाणी हे काम पाहतात। ते तुम्हाला अकाउंटसाठी फोन करतील आणि ते जे महिला म्हणजे जी मुलं असतील त्या मुलांना त्या अकाउंटला वारस म्हणून जे आहे संज्ञान पालक म्हणून त्या महिलेचं नाव लागलं जाईल आणि हे बॉक्स भरल्याच्या नंतर हे बॉक्स घेऊन आपल्या शाखेमध्ये येडगाव शाखेमध्ये जायचंय आणि तिथं गेल्याच्या नंतर याचं हे बॉक्स उघडलं जाईल। खालना हा हे झाकण निघतं आणि याच्या आतमध्ये लॉक आहे आणि याची चावी संस्थेमध्ये राहणार आहे आणि त्याचं सगळं मोजदाच त्या ठिकाणी होईल आणि ते पैसे त्या सेव्हिंग खात्यामध्ये वर्ग होतील आणि त्या सेव्हिंग खात्याला
5% व्याज त्या ठिकाणी दिलं जाईल आणि हे वारंवार जेव्हा जेव्हा भरेल त्यावेळेला त्या मुलाचा आणि मुलाच्या आईचा त्या ठिकाणी सन्मान केला जाईल, मुलाला चॉकलेट देऊन सन्मान केला जाईल, आईचा सुद्धा सन्मान केला जाईल, अशा पद्धतीची योजना आहे। आणि हे सज्ञान मुलं झाल्याच्या नंतर वयवर्ष 18 वर्ष पूर्ण ज्या वेळेला होईल त्यावेळेला एक रकमी रक्कम त्यावेळेला त्या मुलाला किंवा मुलीला त्या ठिकाणी आपण ती देणार आहोत। आणि जवळपास याच्यामध्ये नोटा जरी टाकल्या तरी चालतील, काय हरकत नाही, फक्त नाणीच टाकायला पाहिजे असं काही नाही। तरी ही एक योजना आपण सुरू करत आहोत। त्या योजनेचं जे काही मार्केटिंग किंवा इतर जे आहे या बॉक्सची ऑर्डर आपण ऑलरेडी जय हिंद नागरी सहकारी पतसंस्था आणि येडेश्वर पतसंस्थेने केलेले आहे, याची एक आपण नोंद घ्यावी। त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी या दृष्टिकोनातनं परवाच आम्ही जय हिंद नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये नारायणगावमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न करत असताना त्या ठिकाणी व्हाईस चेअरमन म्हणून विजू शेठ गुंजाळ, स्वर्गवासी तात्यासाहेब गुंजाळ यांची शिक्षण संस्था जय हिंद कॉलेज, जय हिंद पॉलिटेक्निकल इंजिनिअरिंग आणि प्राथमिक शाळा डीएड बीएड एम फार्मसी, डी फार्मसी, बी फार्मसी वगैरे हे सगळं संकुलन करून या ठिकाणी आहे। तर त्यांच्या विद्यमान संयोजनाने आणि जय हिंद पतसंस्था नारायणगाव, येडेश्वर पतसंस्था येडगाव आणि विकास सोसायटी येडगाव यांच्या विद्यमानाने एमपीसी यूपीसीसी क्लास आपण नारायणगाव या ठिकाणी मोफत सुरू करतोय। याची सुद्धा सर्वांनी आपण नोंद घ्यायची। प्राथमिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी शिक्षण या क्षेत्रातून पुढे जातोय, तदनंतर आपण आरोग्य या क्षेत्रामध्ये काम करणार आहे, त्याच्यानंतर आपण पुढं याच्या म्हणजे व्यवसाय वृद्धी करण्यासाठी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तो सुद्धा उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवणार आहे। यानंतर जय हिंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं आणि येडेश्वर पतसंस्थेच्या वतीनं जो किराणा वाटप या ठिकाणी होणार आहे, ज्या महिलांचा या ठिकाणी नामोल्लेख केला जाईल त्या महिलांनी ताबडतोब या ठिकाणी यायचं आहे आणि तो किराणा स्वीकारायचा आहे। तदनंतर त्या किराण्याचं जो पुढचं वितरण आहे येडगावला येडेश्वर पतसंस्थेमध्ये होईल, 8 तारखेपासून सुरू होईल आणि जय हिंद नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये सुद्धा शनिवारपासून त्या ठिकाणी ते वाटप सुरू होईल। याची संबंधितांनी नोंद घ्यायची आणि त्या ठिकाणी येत असताना दोन्ही संस्थांमध्ये केवायसी डॉक्युमेंट, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आपला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे। तदनंतर आपण तिथं आल्याच्या नंतर जे काही शेअर्स भाग भांडवल आहे, जय हिंद नागरी सहकारी पतसंस्थेचं 5000 रुपयाचं शेअरचं भाग भांडवल आहे आणि येडेश्वर पतसंस्थेचं 2000 रुपयाचं भाग भांडवल आहे। तो या भाग भांडवलाची पूर्तता आपण त्या ठिकाणी केल्यानंतर आपल्याला दिवाळीसाठी जो काय फराळ आहे, किराणा आहे, तो आपल्याला दिला जाईल, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची।